जळगाव जिल्ह्यात अवकाळी आणि दुष्काळाच्या परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। दुसरीकडे कांद्याला भाव मिळत नाहीये। कांदा उत्पादक शेतकरी त्यामुळे चिंताग्रस्त आहे। शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यावा, अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन रस्त्यावर उतरू असा इशारा शरद पवार गटाने दिलेला आहे। त्या संदर्भात आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हा हवालदिल झाला असून अक्षरशः उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांनी आपल्या शेतातून कांद्यावर रोटावेटर फिरवत कांदे उपटून फेकले आहेत। दरम्यान या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट देखील आक्रमक झाला असून ज्या पद्धतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याला भाव मिळत नसल्याने बांधावर जाऊन राष्ट्रवादीच्या वतीने देखील या ठिकाणी आंदोलन केले जात आहे। 15 दिवसाच्या पहिले कांद्यावर इथला भाव होता की 80 रुपये 85 रुपये किलो, जवळपास आपण 100चं घर गाठलं होतं की 100पर्यंत बाजारामध्ये किरकोळ कांदा विक्री होत होता आणि शेतकऱ्याला 80 ते 75 रुपये भाव मिळत होता। 15 दिवसामध्ये जर एवढा 75-80 रुपयाचा भाव पडतो आणि आज या शेतकऱ्याचा कांदा जर वावरात फेकायची वेळ जर या शेतकऱ्यावर आली तर या शेतकऱ्याच्या दारी या जे लोकप्रतिनिधी असतील या लोकप्रतिनिधींना लाज वाटली पाहिजे त्यांच्यासाठी मत मागायला यायला। हे शासन, हे महाराष्ट्र शासन जर शेतकऱ्याच्या कांद्याला भाव जर देत नसेल तर यांना कुठेच या ठिकाणी राज्य करण्याचा अधिकार नाही। त्यांनी तात्काळ राजीनामे द्यावे, नाहीतर या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव द्यावा। भाव मिळत नसल्याने अक्षरशः शेतकऱ्याचा कांदा हा शेतामध्ये सडत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांवर कांद्यावरती रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे। शरद पवार गट देखील आक्रमक झाला असून तात्काळ शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।